ठाण्यामध्ये 26,34,000 बोगस लाडक्या बहिणी। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आहेत। शहरी भागातच सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे। लाडक्या बहिणींची पुन्हा ई-केवायसी पद्धतीने पडताळणी होणार आहे। राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणींनी दरमहा 1,500चा निधी घेऊन सरकारची फसवणूक केली। योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांविरोधात सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आलेले आहेत। त्यामुळे आता राज्यभरातील सर्व पात्र लाडक्या बहिणींची पुन्हा ई-केवायसी पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। राज्यात किती बोगस लाडक्या बहिणी आपण पाहतोय। पुण्यामध्ये 2,04,000, ठाण्यामध्ये 1,25,000, अहिल्यानगरमध्ये 1,25,000, छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ हे मंत्रिपद भूषवणाऱ्या नाशिक जिल्ह्यात 1,86,800, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 1,04,000, कोल्हापूरमध्ये 1,01,000, मुंबई उपनगर या ठिकाणी 1,13,000, देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये 95,500, अदिती तटकरे यांच्या रायगडमध्ये 63,000, पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये 71,000। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। मीनाक्षी, आपण पाहतोय एक अहवाल या ठिकाणी आता एक यादी समोर येते ज्यामध्ये राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणी आढळल्यात। निश्चितच आपण पाहतोय की राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये 2,60,00,000हून अधिक लाडक्या बहिणींनी नोंद केलेली आहे आणि त्यापैकी 2,41,00,000 महिला ज्या आहेत त्या पात्र ठरलेल्या आहेत। एकूणच या सगळ्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये उर्वरित ज्या 11,00,000 अर्जांची जी आहे ती पात्रता तपासण्यासाठी आपण पाहिलं होतं। यामध्ये एकूणच 7,70,000 अर्ज जी आहेत त्या छाननीमध्ये बाद ठरल्या होत्या आणि त्यामुळे एकूणच आता सध्याची जी माहिती आहे ती जून महिन्यात सरकारने या योजनेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार महिला व बाल विकास कल्याण विभागाकडून योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी सरकारच्या सर्व विभागाकडून ही माहिती मागवली गेली होती। या माहितीच्या आता आधारावरती आपण पाहतोय की यामध्ये एकूणच ही जी सरकारची योजना आहे त्यामध्ये जी शोध मोहीम राबवण्यात आली होती त्यामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या तसंच काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस जे आहेत ते लाभार्थी आढळून आलेले आहेत। त्यामुळे राज्यभरातील सर्व पात्र लाडक्या बहिणींची पुन्हा ई-केवायसी जी आहे ती संपूर्ण आता त्याची पडताळणी जी आहे ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळेच एकूणच राज्यभरामध्ये 26,30,000 बोगस ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी ज्या आहेत दर महिना 1,500ची निधी जी आहे ती घेत आहे आणि सरकारची फसवणूक देखील यामध्ये करत असल्याचं कळत आहे। खरं तर मागच्या महिन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं की काही लाडक्या भाऊंनी या बहिणींची जी येणारी 1,500 रुपयांची जी दर महिना आहे ती मात्र घेतलेली आहे आणि त्यांच्यावरती देखील कारवाई केली जात आहे। सध्या आपण पाहतोय की सगळ्याच मंत्र्यांच्या जिल्ह्यामधले आकडेवारी आता ही समोर आलेली आहे। त्यामुळे एकूणच जे बोगस लाभार्थी आहेत त्यांची ही संपूर्णतः आकडेवारी समोर येताना पाहायला मिळते। खरं तर मुख्यमंत्री स्वतः नागपुरात मधनं आपण पाहतोय की 90,000हून अधिक महिला ज्या आहेत त्या बोगस ठरलेल्या आहेत आणि एकूणच स्वतः आपण पाहतोय की महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या रायगडमध्ये देखील 60,000हून अधिक ज्या आहेत बोगस लाभार्थी आढळून आलेले आहेत। त्यामुळे एकूणच सर्वाधिक जर आपण आकडेवारी पाहिली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात तर एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये 1,25,300 इतक्या बोगस लाभार्थी जे आहेत आढळून आलेले आहेत।
जर जी, अजित जी. पवारांच्या आपण पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे ही संपूर्ण आकडेवारी जर आपण या मंत्र्यांच्या मात्र या सगळ्या जिल्ह्यामधली पाहिली तर ही संपूर्ण आकडेवारी आता समोर येत आहे. त्यामुळे सर्वात कमी अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या गडचिरोली जिल्ह्यामधनं जी, पाहायला नक्कीच. मिळतात. कारण धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.